छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने झालेला किल्ले शिवरायांच्या परिसरामध्ये आज गोरख मोठावर एक आपल्या जवळचा सहकारी आणि खरं तर हे या शहराच्या राजकीय पटलावर उपनिरीक्षकपद म्हणून त्यांनी भूषवलं ते आमचे सर्वांचे सहकारी मित्र आदरणीय दीपक भैया परदेशी यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे। उद्याच्या 19 फेब्रुवारीला आपल्याला माहिती आहे की जगामध्ये होत असलेली सर्वात मोठा उत्सव म्हणजे शिवजयंती आहे। त्या शिवजयंतीच्या नियोजनाच्यामुळे मी आज जुन्नर शहरामध्ये आलो आणि योगायोगाने दीपक भैयांचा वाढदिवस आज मला जवळून साजरा करताना हा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे। आपण सर्व मंडळी मित्रपरिवार दीपक भैयांचा मित्रपरिवार विशेषत्वाने जो सूर्या ग्रुप आहे त्या सूर्या ग्रुपचे ते सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि उपस्थित सर्व माझ्यावर प्रेम करणारे सर्व माझे सहकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी दीपक भैया परदेशी आणि अतुल भैया या दोघांची ओळख माझी तालुक्यामध्ये आलो त्यानंतर तातडीने काही दिवसामध्ये झाले आणि जवळचा संबंध आला। या कुटुंबाने मला अनेक वेळा आपल्या घरापर्यंत न्यायचा प्रयत्न केला। त्यांच्या मातृश्रीचा आशीर्वाद सातत्याने घ्यायचा सुद्धा मला योग आला। ज्येष्ठ नागरिक संघामध्ये त्यांच्या मातृश्री अतिशय तळमळीने काम करत आहेत। या मुलांना पती देवाचं लवकर निधन झाल्यानंतर सुद्धा अतिशय जबाबदारीने आणि अतिशय कर्तृत्वाने त्यांच्या मातृश्रीने त्यांचं पालनपोषण केलं, त्यांना समाजामध्ये आणलं। ही दोन्ही मुलं धाडसी निघाली। काय बोलावं, कसं बोलावं, कुठं बोलावं याचं एक वेगळ्या पद्धतीचा आयाम या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये गतिमान जीवनामध्ये मिळालेला आहे। अतुलरावांची प्रगती आपण पाहताय की ते आज जुन्नरपासून पुण्यापर्यंत गेलेले आहेत। आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही तशी या पश्चिम महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा मतदारसंघ होतो आहे लोकसभेच्या नंतर। तिथं ते जाऊन ते आपली मीडिया प्रसारण करतायत। त्याच्या नगरपालिकेचा फार मोठा रणसंग्राम ते कव्हरेज करणार आहे, त्यामुळे त्यांचं काम मोठं आहे। दुसरी गोष्ट की आपल्या दीपक भाईचं काम आपण पाहताय छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्यापासून ज्या वेळेला नगरविकास खातं एकनाथ शिंदे साहेब गेले 15 वर्ष पाहतात त्या नगरविकासमधून जेवढे काही फंड निघाले माझ्या आमदारकीच्या काळापासून तर आज तक आहेत। म्हणजे लिडरशिप तर मीच करतो की ते 15 वर्ष मध्ये 5 वर्षाचा मी आमदार जर नसतो तर शेवटी कामं माझ्या काळामध्ये झाली। पण त्या सगळ्या नेतृत्वामध्ये दीपक भाईंचं सुद्धा आणि त्यांच्या सहकाराचं मोठं योगदान राहिलेलं आहे। हे चांगल्या पद्धतीचं नियोजन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी चांगलं केलं आणि त्याच्यासाठी कुठल्याही काम करत असताना मी कधीही आडेवेडे घेतले नाहीत। काम आम्ही अतिशय जबाबदारी केलं, काम पुढं गेलं आणि आज शहर अतिशय आपल्याला सुंदर अशा अवस्थेमध्ये जुन्नरचा विकास झाला आपल्याला पाहायला मिळतोय। आज त्याच्या वाढदिवसावर नगराध्यक्ष अशा पद्धतीचा एक सिंबल आला। खरं तर नगराध्यक्ष पदाचा जो वर्चस्व आहे तो शरद सोनवणेच्या हातामध्ये राहिलाच पाहिजे। कारण हा शहर जर डेव्हलप करायचा असेल तर नगराध्यक्ष आपल्याच विचाराचा व्हायला पाहिजे आणि या नगराध्यक्ष पदाच्या एवढे काही इच्छुक मित्र इच्छुक असणं अतिशय चांगलं असतं। या ज्या लोकांना आता काय होते मला माहीत नाही, नगराध्यक्ष काय होऊ शकतं, परंतु ज्या लोकांना अनुभव आहे, ज्या लोकांना तळमळ आहे अशा सगळ्या इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करायला काही अडचण नाही। माझ्या शेजारी आपल्याला माहिती आहे की दौलत शेट्टी शुभेच्छा दिल्यात। आदिवासी बहुमत काम करण्यानंतर पाठीमागायला आहेत ते आमच्या दिलेशने लांबलचक शुभेच्छा दिल्या। त्यांनी सगळंच पुढचा मागचा आढावा त्यांनी घेतला आणि वातावरण खेळवेळीचं ठेवतो आणि हे सांगितलं की हवा ही चौपेर असू शकते। त्यामुळं शेवटी आपण सगळी मंडळी एकमेकांना आपुलकीच्या आणि बंधुभावाने आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतो। मी दीपक भाईंना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांचं हे जे सामाजिक आयुष्य आहे, सामाजिक जीवन आहे, मी दीपक भाईंना अनेक वेळा पाहिलं आहे। जर त्या ठिकाणी ब्लँकेट नाही आहे, दादा मी त्या ब्लँकेट देऊ का, चादरी नाही चादर देऊ का, दादा मुलांना मी बिस्किटच्या पुढे देऊ का, म्हणजे सर्व दूर एक अंतर्गत मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा अंतर्भाव घेऊन लोकांबद्दलची आपुलकी त्यांच्या मनामध्ये मी अनेक वेळा पाहिलेली आहे। कित्येक वेळेला कार्यकर्त्याचा संच असला नाही दादा असं आहे तुम्ही जावा का ते बिल मी देणार आहे। म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये एक असं सशस्त्र पहारेदार इथं आहे। हा पहारेदाराचं नाव आहे दीपेश परदेशी। ही सगळी मुलं जी काम करतात ती समाजाच्या हितासाठी काम करतात। दीपक भाईला त्याच्यामध्ये वरचा नंबर लागतो। मी दीपक भाईला त्याच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। इथले शिवनेरी आपला माणूस तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य आणि महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने ज्या जुन्नर शहरामध्ये मी अस्मितेच्या निमित्ताने उभा आहे त्या जुन्नर शहराच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने मी आदरणीय आमच्या सहकार्याला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो। आज जो हजारो साल के दिनों 50,000
मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.